नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय अभय बापट यांची होल्डअप ही कादंबरी आणि आज भाग 3. तुझ्या सहवासात दिवसभराचा एकटेपणा निघून जाईल. पाणीनी मिष्टीला म्हणाला. तुम्ही मला माझं नाव सांगून बोलवून घेतलं? हो. कसं काय? मी ऐकलं होतं तुझ्याबद्दल. तू व्यस्त होतीस का कामात? मी इथे नव्हते, मी घरी होते. ह्यावर पाणीनी काही बोललाच नाही. एकटीच होते. तिने वाक्य पूर्ण केलं आणि पाणीनीकडे बघितलं. पाणीनीच्या चेहऱ्यावर काहीही भाव उमटले नाहीत. तेव्हा ताण हलका करण्यासाठी ती म्हणाली, मला आश्चर्य वाटलं तुम्ही मला कसं काय ओळखत होतात. माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीनं तुझ्याबद्दल सांगितलं. विशेष आहे हे, कारण मला इथे फार दिवस नाही झाले. हो, मला त्या व्यक्तीनं तसंच सांगितलं. पाणीनी म्हणाला. ती हसली. तुम्ही गप्पिष्ट दिसताय. तेवढ्यात तिने ऑर्डर केलेलं पेय आलं. स्टेजवर पुन्हा नृत्याला आमंत्रित करणारं वाद्य वाजायला लागलं. तुम्ही तरुण आहात, ताकदवान आहात, सुंदर आहात, ती त्याच्याशी लगट करत म्हणाली. खुशमस्करीपणा, पाणीनी म्हणाला. असेल, पण ते मनापासनं बोलले मी. पुन्हा वेटर त्यांच्या जवळ आला. पाणीनीनं मॉकटेल किंवा ज्यूस काय हवंय असं तिला खुणेनं विचारलं. नको मला काही. इतर बारप्रमाणे आम्ही इथे ग्राहकाला उगाचच पेय खरेदी करायला लावून खर्चात पाडत नाही. आम्हाला अशा गोष्टींसाठी कमिशन नाही मिळत. मग कशा पद्धतीनं चालतं तुमचं काम? तुम्हा बाहेरच्या लोकांना वाटतं ना, तसं नाही. इथल्या वातावरणाचा आम्ही बारबाला म्हणजे एक अपरिहार्य भाग असतो. समाजात आम्हाला बारबाला म्हणून कमी लेखलं जात असलं तरी हे आमचं घर आहे आणि म्हणूनच आम्हाला इथे मॅनेजरचा मान दिला जातो. दिला जातो म्हणजे कोण देतो तुम्हाला हा मान? अर्थात मरुशिका मॅडम. तिचं नाव घेताना मिष्टीचा चेहरा अभिमानानं चमकला. जे कोणी निराश होऊन इथे येतात त्यांना आम्ही मुली कंपनी देतो, त्यांच्याबरोबर नाच करतो, त्यांना बोलतं करतो. पण मरुशिका आम्हाला ठराविक मर्यादा ओलांडून देत नाहीत. त्यांचं लक्ष असतं, कारण त्यांच्यावरही वरच्या लोकांचं लक्ष असतं. या क्लबात तसे काही प्रकार चालतात अशी बातमी पसरली तर लगेच सगळे क्लब बंद होतील. इथे मोठाले सेलिब्रिटी येतात, त्यांना बघायला इतर जण येतात. मग अशा प्रकारे आमचा व्यवसाय वाढतो. तो पलीकडे बसलाय ना, तो मोठा. हे बघ मिष्टी, मला सेलिब्रिटीमध्ये रस नाही आहे. मग कशात आहे? तुझ्यात आहे आत्ता ह्या क्षणी. मी उपलब्ध नाही आहे. तू आहेस की आत्ता इथे? मी उपलब्ध नाही आहे, ती पुन्हा म्हणाली. नाही, मला त्या अर्थी म्हणायचं नव्हतं. मी समाधानी आहे. तुम्ही खरंच वेगळे आहात, खूप चांगले आहात. अन्यथा मी सहजपणे कोणाला वश होण्यातली नाही. म्हणजे इथे माझ्या जवळ येण्यापूर्वी तू माझा पूर्ण अभ्यास केला होतास? अर्थातच मिस्टर. मी पाणीनी. वेगळंच नाव आहे हो तुमचं, पाणीनी. हां, पण ते खरं नाव आहे. तुझ्यासारखं घेतलेलं नाव नाही आहे. मला लोकांच्यात रस आहे, त्यांच्या स्वभावाचा मी अभ्यासक आहे. तुम्हाला माणसात रस आहे म्हणताय? सध्या कोणामध्ये आहे? तुझ्यात. तू नृत्य चांगलं करतेस का? मी प्रोफेशनल डान्सर आहे. तेवढ्यात वेटर आला. पाणीनी त्याला कॉफी किंवा ज्यूसची ऑर्डर द्यायला लागला. मिष्टीनं त्याला नको म्हणून सांगितलं. आपण कुठेतरी बाहेर जाऊयात का? मिष्टी म्हणाली. हो, पण कुठे? जिथे जरा गंमत करता येईल, थ्रिलिंग वाटेल अशा ठिकाणी. तुला हाच विषय माझ्याशी बोलायचा होता ना? पण त्यासाठी बरंच आडून वळून या विषयावर यावं लागलं तुला. खरं आहे का नाही? खरं आहे. तू नेहमी एवढी संकोची असतेस. हो, पण एकदा मोकळी झाले की मग सुसाट सुटते मी. चल जाऊया मग. पाणीनीनं सगळ्याचं बिल चुकतं केलं. तिला घेऊन बाहेर पडला. बाहेरच्या पहारेकऱ्याला त्यांनी गाडी काढायची खूण केली. नाही, आपण क्लबच्या गाडीनं जायचं आहे. तुमची गाडी इथेच राहू देत. एकनाथ, आपली गाडी काढ, तिने आज्ञा केली.
त्या एकनाथ नावाच्या युनिफॉर्ममधल्या शोफरनं लांब सडक लिमोसिन कार बाहेर काढली आणि त्या दोघांना आत येण्यासाठी दार उघडून धरलं. दोघेही आत बसले. आश्चर्यानं पाणिनीनं विचारलं, आता पुढे काय? आपण फिरायला बाहेर चाललो आहे. मी कोण आहे हे आता तुला माहिती झालं आहे, म्हणजे मी तसं समजतोय. आणि आता हे जे तू माझ्यासाठी करणार आहेस ते खास माझ्यासाठी असणार आहे असं मी समजू? नाही, म्हणजे तुम्ही कोण आहात याच्याशी मला काही कर्तव्य नाही आहे. तुम्ही चांगले आहात म्हणून. तिने गाडीतलं एक बटन दाबलं. त्याबरोबर ड्रायव्हर आणि त्यांच्यामध्ये एक पडदा तयार झाला. हे काय आहे? पाणिनींनी चकित होऊन विचारलं. प्रायव्हसी, ती त्याच्या अंगाला खेटत म्हणाली. तुम्हाला नाही आवडत असा एकांत? पाणिनी हसला. त्यांनी तिच्या शरीरावरनं हात चाचपून आतमध्ये कुठे शस्त्र लपवलेलं नाही आहे ना याची खात्री करून घेतली. अहो काय करताय हे? ती खुश होत म्हणाली. तू एखादा चाकू, सुरा किंवा बंदूक दडवली नाही आहेस ना हे बघत होतो मी. पाणिनी म्हणाला आणि ती हसली. अहो एकाच बाजूला बघितलंय तुम्ही, आता ही दुसरी बाजू पण बघून घ्या, ती म्हणाली आणि वळाली. गरज नाही बघायची. निसर्गानंच तुला मोठं शस्त्र दिलंय, तुझं शरीर. तुम्ही मलाच का बोलवून घेतलं? कारण तू सुंदर आहेस, शूर आहेस म्हणून. कुणी सांगितलं तुम्हाला? मित्रांनी. मी सगळ्यांना घेऊन असं फिरायला नाही जात गाडीनं. मी फक्त डान्स करते आणि निघून जाते. तुझी नोकरी आवडते तुला? नाही, फार नाही आवडत. मरुशिका मतकरी आवडते? माझ्या अगदी जवळची वाटते मला ती. खूप समजून घेणारी आहे. तिच्यामुळेच नोकरी करावीशी वाटते, ती म्हणाली आणि त्यांची गाडी अचानक झोकदार वळण घेऊन थांबली. तिने पुढे झुकून पुन्हा बटण दाबलं. त्याबरोबर मधला पडदा वर झाला आणि पाणिनीला दिसलं की त्यांची गाडी एका इमारतीच्या मागच्या भागातल्या एका पार्किंगमध्ये उभी आहे. भटारखान्यातल्या कांद्याचा ओलसर वास तिथे दरवळत होता. पाणिनीनं घड्याळात बघितलं तर बरोबर 21 मिनिटं झाली होती त्यांना निघून. क्षणभर त्याला असाही भास झाला की फिरून आपण पुन्हा जिथून निघालो त्याच व्हिलाच्या बाहेर आलोय का काय. तिने खाली उतरून दार उघडलं आणि पाणिनीला उतरायला मदतीचा हात दिला. पार्किंगमधल्या 3 पायऱ्या चढून एका मंद दिवा असलेल्या पोर्चमध्ये ती पाणिनीला बरोबर घेऊन आली. आपल्या जवळची किल्ली तिने दारात घातली. इथे राहतेस तू? पाणिनीने विचारलं. तिने उत्तर न देता दरवाजा उघडला. आत खोली असेल असं पाणिनीला वाटलं होतं. त्याऐवजी एक लांब सडक कॅरिडॉर होता. त्याच्या टोकाला उजव्या हाताला आणखीन एक दार होतं. ते उघडलं आणि ती आत शिरली. खुणेनी तिने पाणिनीला आत बोलवलं. ती प्रशस्त खोली होती. साधंच पण भरपूर फर्निचर असलेली. भिंतीलगत बार टेबल आणि स्टूल, त्यावर माणसं बसली होती आणि वेटर्स त्यांना मद्य पुरवत होते. त्या खोलीच्या आतील बाजूचं दार उघडलं. एक तिशीच्या घरातला माणूस, ते उभे होते त्या खोलीत आला. त्याच्या गळ्याला टाय होता. तो मिष्टीकडे बघून हसला. तो कोणाला घेऊन आली आहेस इथे? त्याने मिष्टीला विचारलं. तो देईल की स्वतःची ओळख करून घेऊन. गरज नाही आहे त्याची. हा पाणिनी पटवर्धन आहे, प्रसिद्ध वकील, तो टायवाला म्हणाला. बापरे, अरे देवा. मिष्टीच्या तोंडून अकस्मात उद्गार बाहेर पडला. मला वाटतं पटवर्धन तुम्ही व्यावसायिक कामासाठी इथे आलेले नाही आहे. समजा असेल तर? अर्थात तुमच्या व्यवसायाचा जोपर्यंत आमच्या धंद्याशी संबंध येत नाही तोपर्यंत आम्हाला त्यात पडायचं कारण नाही. आणि मी काही सरकार पक्षाच्या नोकरीत नाही आहे. तुम्ही आज याची तसदी घ्याल का पटवर्धन? मला वाटतं त्यासाठीच मला इथे आणण्यात आलेलं आहे, नाही का? तुम्ही तुमचं नशीब आजमावून बघणार असाल तर तुमचा खिसा जरा हलका करणं आम्हाला आवडेल. आणि मिष्टी? तिला यासाठी ठोक बक्षिसी आणि तुमचा खिसा जेवढा खाली होईल त्याच्या काही टक्के कमिशन मिळेल. आणि माझा खिसा भरत गेला तर, म्हणजे मी जिंकत गेलो तर? अशा स्थितीत बारबालांना तोटा होईल, म्हणजे तिला कमिशन मिळणार नाही. पण इथपर्यंत ग्राहकाला आणल्याबद्दल तिला ठोक रक्कम मिळायची ती मिळणारच. ठीक आहे, मला वाटतं आपण आज जाऊया. चला आज. पाणिनी पटवर्धन? मला लक्षात यायला हवं होतं जेव्हा तुम्ही तुमचं नाव पाणिनी सांगितलं तेव्हा. मिष्टी म्हणाली. हे बघ, मी जिंकलो किंवा हारलो तरी तुला पैसे मिळतील याची मी काळजी घेईन.
मिस्टर पटवर्धन, इथल्या खोल्या आणि फर्निचर अगदी साधं आहे, म्हणजे तुमच्या जीवनचर्येला साजेसं नाही आहे. पण त्याला नाईलाज आहे. पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी आम्हाला हा सेटअप वरच्यावर हलवायला लागतो. म्हणजे खेळायची मशीन ही असतात, पण त्यांची जागा बदलायला लागते. अशा वेळी जागा बदलली की तुम्ही 12 बालांना कळवता. नाही, त्यांना नाही कळवावं लागत. आम्ही संबंधित ड्रायव्हरना कळवतो ते. अच्छा, म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी काळजी घेताय. अहो, बऱ्यापैकी. पटवर्धन, तुमच्याबाबत आम्ही चेकनं सुद्धा पेमेंट स्वीकारू. रोख रकमेचा आग्रह नाही धरणार. नाही, काय द्यायची गरज नाही आहे. खिशातनं नोटांची चळत बाहेर काढत पाणिनी म्हणाला, आमच्याकडे 1, 5 आणि लागले तर 20 अशा रकमेच्या चिप्स आहेत. त्या आम्ही तुम्हाला तुमच्या पैशाच्या बदल्यात खेळण्यासाठी देऊ. तुम्हाला किती रकमेच्या पाहिजेत? मला वाटतं मी 5 रुपयाच्या चिप्सपासून सुरुवात करतो. मिष्टीसाठी सुद्धा चिप्स लागतील ना? तुम्ही कुठल्या गेमवर पैसे लावणार पटवर्धन? पाणिनीने सभोवर नजर टाकली. राऊलेटवर खेळून बघतो, पाणिनी म्हणाला, आणि त्याने कॅशियरकडनं चिप्स घेतल्या. त्या माणसानं पाणिनीला एका टेबलाजवळ आणलं. तिथे एक ग्रुप खेळत होता. पाणिनीने प्रथम इतर जणांना खेळताना नीट निरीक्षण केलं. वेगवेगळ्या क्रमांकावर ते लोक चिप्स लावत होते. चक्र थांबताना त्यातला एक छोटा चेंडू बरोबर सांगितलेल्या क्रमांकाच्या खोबणीत स्थिर झाला तर पैसे मिळत. पाणिनीने आपल्याकडच्या चिप्स वेगवेगळ्या क्रमांकावर लावल्या आणि शेवटची चिप शिल्लक राहीपर्यंत त्याचे सगळे अंदाज चुकले. शेवटची 7 क्रमांकावर लावली आणि चेंडू बरोबर 7 वर स्थिरावला. कॅशियर मख्ख चेहऱ्यानं त्यांनी जिंकलेली रक्कम त्याला देऊन टाकत होता. मिळालेल्या रकमेतनं पाणिनीनं 7, 30 आणि 5 या नंबरवर चिप्स लावल्या. यावेळी चेंडू 9 नंबरला स्थिरावला. पुन्हा त्यांनी 7, 30 आणि 5 यावर चिप लावल्या. चेंडू 5 वर स्थिरावला. मिष्टीनं तोवर खेळात भाग घेतला नव्हता. पाणिनीने तिला खूण केली. तिने पाणिनीप्रमाणे 7, 30 आणि 5 यावर चिप्स लावल्या. चेंडू 24च्या खोबणीत पडला. तिने अंकाऐवजी रंगाच्या खोबणीत प्रयत्न करायचा असं ठरवलं. 10 रुपयाची चिप तिने लाल रंगावर लावली, पण काळा आला. पुन्हा काळ्या रंगावर लावली तर 0 अंकावर चेंडू आला. बास झालं, मी हारतेच आहे, चिप्स संपल्या माझ्या, मिष्टी म्हणाली. अगं माझ्या घे थोड्या, असं म्हणून पाणिनीने तिला स्वतःच्या चिप्स दिल्या. आपण स्वतः खेळ थांबवायचा निर्णय घेतला तेव्हा पाणिनीनं चिप्स मोजल्या. ते 2,500 चिप्स त्याच्याकडे होत्या. म्हणजे सुरुवातीला जेवढं भांडवल त्याने घातलं तेवढे पैसे शिल्लक होते. त्यांनी मिष्टीकडे बघितलं तेव्हा ती खूप आनंदात दिसली. तिने बऱ्यापैकी रक्कम कमावलेली होती. पाणिनीने कॅशियरकडे जाऊन आपल्या चिप्स परत केल्या, त्याचे पैसे घेतले. काय फार कमावलं नाही तुम्ही असं दिसतंय पटवर्धन, त्याला पैसे देता देता कॅशियर म्हणाला. हो, पण गमावलंही नाही ना. पाणिनी मिष्टीजवळ गेला. काय, कसं काय चाललंय? छान चालू होतं एवढा वेळ, पण मागच्या 1 मिनिटात मी पुन्हा हारायला सुरुवात झाली. आता थांब, मला निघायला लागेल आता. लगेच? हो, लगेच. पण आत्ता तो आलो आहे. मी एवढं कमवत होते की मला वाटायला लागलं की मी बँक लुटते का काय. पण आता थांब, कॅशियरकडनं पैसे घेऊ उरलेल्या चिप्सचे. कॅशियरनं चिप्स मोजून तिला 6,500 रुपये दिले. सॉरी, तुमचा तोटा झाला आमच्यामुळे. नाही, हरकत नाही ना, आम्ही कमवू पुन्हा. पाणिनी आणि मिष्टी बाहेर पडले. तो टायवाला माणूस पुन्हा भेटला. या पुन्हा पाणिनी पटवर्धन. नक्की. खाली पार्किंगमध्ये दोघं आल्यावर तिनं खूण न करता लिमोसिन कार पुन्हा त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली. पाणिनीने तिला आत बसायला मदत केली. पटवर्धन, तुम्ही मला थांबवलं नसतं ना तर सगळे पैसे घालवले असते मी. तिथल्या माणसानं तुला जिंकलेल्या पैशासकट बाहेर जाऊ दिलं याचं आश्चर्य वाटतंय मला. मी तुमच्या पैशानं खेळले म्हणून त्यांनी दिले. माझ्या आयुष्यात मी एवढी रक्कम जुगारावर लावली नव्हती कधी. पाणिनी गप्पच होता. कनक ओजस कोण आहे? अचानक मिष्टीनं विचारलं. तो माझा मित्र आहे, माझ्यासाठी काम करतो तो. मिष्टी गप्प झाली. मिस्टर कमोदला रस्त्यात होल्डअप केलं गेलं तो प्रसंग आठवतोय तुला? अचानक पाणिनीने विचारलं. ती एकदम सावध झाली, पण चेहरा थंड ठेवून म्हणाली, त्याचं काय आता? त्या रात्री तू मरुशिकाला पाहिलंस का? ती एकदम त्याच्यापासून दूर झाली. तुम्ही मला आवडला आहे, पण तुमच्यातला वकील तुम्ही दूर ठेवायला तयार नाही आहात.
सहवासात आलेला कुठलाही माणूस तुम्हाला साक्षीदारच वाटतोय. त्या रात्री तू मरुशिकाला पाहिलंस का, एवढाच माझा साधा प्रश्न होता. तिची अचानक पुढे झुकली, आतले दिवे मालवून टाकले. पाणिनी गप्प राहिला. अचानक त्याला हुंदके दिल्याचा आवाज आला. पाणिनीने तिच्या खांद्यावर थोपटून तिला धीर द्यायचा प्रयत्न केला. हात लावू नका मला, ती किंचाळली. अचानक गाडी थांबली. ड्रायव्हरनं पार्टिशन असलेला पडदा उघडला आणि खाली उतरून पाणिनीच्या बाजूचं दार उघडलं. काय भानगड ही, पाणिनीने विचारलं. विला मरुशिका आला ना, ड्रायव्हरनं उत्तर दिलं. पाणिनीनं हातातल्या घड्याळाकडे नजर टाकली. तिथून निघाल्यापासून बरोबर 6 मिनिटं झाली होती आणि वेला आला होता. जाताना 21 मिनिटं, येताना फक्त 6. पाणिनी खाली उतरला. येतीस ना, त्याने तिला विचारलं. तिने तो उभा होता त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड केलं होतं. डोकं खाली होतं, डोळ्याला रुमाल लावलेला होता. नाही, तिचा ठाम नकार. ड्रायव्हर त्याच्याकडे चिडून बघत होता. तुमचे पैसे झालेत काय, पाणिनीने ड्रायव्हरला विचारलं. नाही सर, ड्रायव्हर म्हणाला. पाणिनी छोट्या पायऱ्या चढून पोर्चमध्ये आला. तुमची गाडी पाहिजे असेल ना तुम्हाला, देऊ का काढून. थोड्या वेळाने पाणिनी जेवणाच्या हॉलमध्ये आला. मगाशी ज्या हेड वेटरला त्याने पैसे दिले होते तो पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर आता ओळख, अगत्य काहीही दिसत नव्हतं. सॉरी, जागा नाही आहे, सगळी टेबल भरलेली आहेत. पाणिनीने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याची नजर कनकच्या गुप्तहेरांना शोधत होती, पण त्याला कोणी दिसलं नाही. अहो, टेबल शिल्लक नाही, तो हेड वेटर पुन्हा म्हणाला. मी बाथरूममध्ये जाऊन येतोय, पाणिनी म्हणाला आणि तो रेस्टॉरंटच्या मागच्या बाजूला गेला. तिथे एका पॅसेजच्या टोकाला एक दार होतं. ते पाणिनीनं ढकललं. आत कचरा टाकायचे मोठाले डझनभर ड्रम एकमेकावर रचले होते. त्याच्या मागच्या बाजूला मात्र अंधार होता. त्याच्या डावीकडे व्हिलाचं पार्किंग होतं. जेवायला आणि क्लबमध्ये आलेल्या पाहुण्यांच्या गाड्या तिथे लावण्यात आल्या होत्या. उजवीकडे उंच कुंपण होतं. कांद्याचा उग्रवास वातावरणात भरून राहिला होता. पाणिनी पुन्हा व्हिलाच्या दिशेने निघाला. कॉरिडॉरमधनं चालत टोकाला आला. उजव्या बाजूचं एक दार त्याने उघडायचा प्रयत्न केला. दार उघडलं गेलं. वर एक जिना दिसला. तो आत आला. मागचं दार काळजीपूर्वक बंद केलं. तो वर आला. वर तसाच कॉरिडॉर होता. त्याच्या टोकाला जाऊन उजवीकडचं दार उघडलं आणि तो हाबकला. मगाशी मिष्टीबरोबर आलेली तीच खोली होती. तो आत गेला तर थोड्या वेळापूर्वीचा टायवाला परत बाहेर आला. अरे माणिनी पटवर्धन, पुन्हा तुम्ही काय विसरलात का काय. हां, पुन्हा जरा त्या खेळात नशीब आजमावून बघावं म्हणतोय. इथे आलात कसे तुम्ही पुन्हा, हे मला कळेल का. पायऱ्या चढून आलो वर. कुठल्या पायऱ्या. ह्या मरुशिका व्हिलाच्या कॉरिडॉरला असलेल्या पायऱ्या. तसं करायला नको होतं तुम्ही पाणिनी पटवर्धन. का हो. कारण आमचा मरुशिका व्हिलाशी संबंध नाही. ते माझं तसं म्हणणंच नाही आहे ना. तुम्ही मला विचारलं मी कसा आलो, मी त्याचं फक्त उत्तर दिलं, एवढंच. पाणिनी म्हणाला. बारच्या टोकाला एक बॉक्सरसारखा दिसणारा जाडजोड माणूस पुढे आला. पाणिनीच्या मागे जाऊन दार आडून उभा राहिला. तुम्ही व्यक्ती म्हणून मोठे आहात पाणिनी पटवर्धन. समाजात मोठा मान आहे तुम्हाला. पण काही गोष्टी तुम्हीच काय कोणीही करणं योग्य नव्हे, तो टायवाला म्हणाला. उदाहरणार्थ. पाणिनीने त्याला विचारलं. तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी नाही इथे आलेलो. मग नेमके कशासाठी आलाय तुम्ही इथे. पाणिनीने त्याला परत विचारलं. मी इथे आहे तो सगळं काही सुरळीत आणि शांततेत ठेवायला. त्या जाड्या माणसानं पुढे या दुसऱ्या खोलीचं दार उघडलं. पटवर्धन, तुम्हाला खेळायचं ना तर या खोलीत जा. पाणिनी थोडा घुटमाळला. नंतर त्या जुगार चालू असलेल्या खोलीत गेला. त्यानं कॅशियरकडनं 200 रुपयांच्या चिप्स घेण्यासाठी नोटा पुढे केल्या. विचार बदललेला दिसतोय तुमचा पुन्हा, पण एकटेच आला का. पाणिनीने डावीकडे बघत असा अभिनय केला की अरेच्या शेजारी उभी असलेली मुलगी गेली कुठे समजलंच नाही. कॅशियरसुद्धा त्याच्या या अभिनयानं चक्रावला. तो काहीतरी बोलणार होता, पण त्याला पाणिनीच्या मागे उभ्या असलेल्या माणसानं काहीतरी खूण केली आणि काहीही न बोलता त्यांनी पाणिनीला चिप्स दिल्या. 15-20 मिनटं त्यांनी त्याच मशीनवर खेळण्यात घालवली. पैसेसुद्धा घालवले. बॅड लक पटवर्धन, दरवेळी तुम्ही जिंकू नाही शकत. पाणिनीच्या मागनं एक गोड आवाज आला. पाणिनीने मागे चमकून बघितलं. ती मरुशिका होती.
मित्र हो, हा तिसरा भाग इथेच संपला. चौथा भाग उद्या. ऐकत रहा अभय बापट लिखित होल्ड अप ही कादंबरी. धन्यवाद.